काय अभ्यास करत आहे की फक्त अशी घेऊन बसली आहे की आई तिथून पाहत आहे? मला दाखवासाठी नको करू, स्वतःच्या मनानं कर, मनानं सम्मानानं कर. तर अशी पास झाली तर ठीक, नाही तर नापास झाली तर फेड जाते छपरी पोरांसारखी. तुमची तरी नशीब चांगली की तुम्हाला सगळं ऐकता भेटत आहे. आमच्या वेळेस असं काही नव्हता. 5वी शिकून दिली बस झाला, लग्न लावून दिला. तुमचं तरी चांगलं आहे की सगळं भेटून राहिला तर करा. नाही पण तुम्हाला संडासात जाऊन टुक 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 करायचं आहे. हा, तुम्हाला काय समजते? आई अनाडी आहे रे, मी अनाडी नाही आहे. मला सगळं समजते पण मी बोलून नाही दाखवत. आम्ही नापास झाले की आम्ही कोणत्याही धोंड्या पाकडू आणि तुझं लग्न त्याच्यासोबत करून देऊ. कधीही विचारला की बाई कसं चाललं अभ्यास? मग माझं सगळं झालं आहे, पूर्ण अभ्यास झाला आहे. मी ताई बोर्ड फाडून येणार आहे 10वीचा. आणि काय, मी त्या गौरीच्या घरी गेली होती. ते गौरी सकाळी 6 वाजतापासून बसते तर उद्या दुसऱ्या दिवशी ते सकाळी 6 वाजता उठते. आणि तिचे काय म्हणते ते असं म्हणजे मनात आहे अभ्यास करणं, असं दाखवणं नाहीये, फक्त असं पुस्तक घेऊन बसणं नाहीये. बेटा तुझा बाबा की नाही असं असं जाते सकाळी ड्युटीवर, पण तू नापास झाली ना तसं खाली मुंडकं टाकून जाणार. करू अशी बाई तुझ्यासाठी मी त्या दिवशी गजानन महाराजची वारीमध्ये गेली. हा, तिथून मी अंगार आणला की लावायचं डोक्यात, ते राहतं सगळं अभ्यास केलेलं नाही पण तेही नाही लावायचं आहे, काहीच नाही करायचं आहे. बाई मी तुला काही जास्त बोलत नाही. पप्पा स्वतःचा बेल्ट काढेल, मी माझं जेवढंही हथियार आहे चाकू बेलन हे ते सगळं काढेल आणि तुझा तोंड फोडून तुला दुसऱ्या सोबत करून देणार. बस विषय संपला.